नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिकनची रस्सा भाजी। एकदम सोप्या पद्धतीने तरीदार ही चिकनची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेली आहे। पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर 3 चमचे इथे मी धना पावडर घालून घेतलेले आहे। धना पावडर टाकल्यानंतर चिकन खूप छान अशी चव लागते चिकनला। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे 1.5 चमचा। मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता भाजी किती बनवताय त्यानुसार। आता हे व्यवस्थित धना पावडर, मीठ आणि हळद आपण चिकन व्यवस्थित अशी चोळून घेतलेले आहे। गॅसवरती आपण एक पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये आज आपण इथे चिकनची भाजी बनवतोय। तर छोटा चमचा भरून तेल गरम झालं की याच्यामध्ये 2 कांदे मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत। कांदा हलकासा गुलाबी रंगापर्यंत आपण इथे परतवून घेणार आहोत। कांदा टाकल्यानंतर भाजी खूप छान लागते। तर शिजताना आपण चिकन उकडून घेताना किंवा शिजताना अगोदर आपण अशा पद्धतीने कांदा घालून घ्यायचा। 1 चमचा याच्यामध्ये मी आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण आता बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कांदा मी जास्त लालसर केलेला नाही, हलकासा कलर इथे बदललेला आहे। आता आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती आपण 2-3 मिनिटांसाठी हा कांदा छानपैकी परतवून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया। आज आपण इथे चिकनची रस्सा भाजी पातेल्यामध्येच बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने आपण इथे चिकनची रस्सा भाजी बनवतोय। तर चिकन आपण आता व्यवस्थित असं या कांद्यासोबत तेलामध्ये एकत्र करून घेणार आहोत। 3-4 मिनिटांमध्ये आपण छानपैकी एकत्र करून घ्यायचे। गॅस इथे मी थोडासा वाढवलेला आहे। तेलावरती 3-4 मिनिटांसाठी छानपैकी परतवून घ्यायचे। परतवून झालं की गॅस आता मी पुन्हा कमी केलेला आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आहे आपल्याला। तर बघू शकता असं उत्तळ ताट ठेवलेलं आहे मी याच्यावरती आणि पाणी ठेवलेलं आहे। कमी गॅसवरती आपण आता हे शिजवून घेऊया। तर इकडे मसाल्यामध्ये मी 1 वाटी खोबरं घेतलंय, त्याचे काप करून घेतलेत, कोथिंबीर घेतलीत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, चुरगळून घेतलेल्या आहेत, मी सोलून घेतलेल्या नाहीत। इथे मी 4 कांदे अगदी छोट्या साईजचे भाजून घेतले आणि पुन्हा हे तव्यावरती मी तेल टाकून भाजून घेतलेले आहे। तर थोडंसं तेल लागलेलं आहे। थोड्याशा तेलामध्ये खोबरं, लसूण, टोमॅटो, कांदा हे मी भाजून घेतलेलं आहे। आता आपण मसाल्याचं वाटण करून घेऊया। तर सुरुवातीला काय करायचं, मिक्सरचं भांडं घेतलंय, याच्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप घेऊया, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेऊयात आणि कोथिंबीर घेऊया। तर याचं आपल्याला कोरडं जाडसर असं वाटण करून घ्यायचंय आणि बाकीचा मसाला पाणी टाकून वाटण करून घेऊ। तर जे ताटामध्ये पाणी होतं ते मी चिकनमध्ये घालून घेतलं आणि चिकनला देखील अंगचं पाणी उतरलेलं होतं। तर जास्तीचं पाणी काही इथे घातलेलं नाहीये। तर बघू शकता तुम्ही इथे मस्त असं चिकन आपलं शिजलेलं आहे। मी कमी गॅसवरती चिकन शिजवून घेतलेलं आहे। आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर आता चिकन इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। लहान मुलं जर तिखट खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने याचं सूप देखील त्यांना देऊ शकता, उकडेल देखील देऊ शकता। तर आता आपण गॅसवरती पुन्हा पातेलं ठेवून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मोठा चमचा भरून आपण तेल घालून घेतले, तेजपत्त्याचे पान घेतलं, त्याचे 2 भाग केले आणि 1 दालचिनीचा तुकडा घालून घेतलाय। आता आपण जे सुरुवातीला खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचं जाडसर वाटण करून घेतलं होतं तो मसाला घालून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की बनवून बघा। थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं जाडसर वाटण करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि तेलामध्ये घालून घ्यायचं। 1 ते 1.5 मिनिटासाठी हे छानपैकी परतवून घ्यायचं। भन्नाट भाजी होते आपली चिकनची तयार। तर आता हे छानपैकी एकत्र करून घेतलेलं आहे। गॅस इथे मी कमी केलेला आहे। खमंग असा वास सुटलेला आहे या मसाल्याचा। तर बघा एकत्र करून घेतले आणि जो बाकीचा राहिलेला मसाला तो पाणी टाकून मी इथे वाटण करून घेतलेला आहे। तो आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छानपैकी हे एकत्र करून घ्यायचे। तर बघा आता हा मसाला आपण छानपैकी एकत्र करून घेऊया। गॅस आपण इथे कमी ठेवलेला आहे म्हणजे मसाले अजिबात करपणार नाही। 2-3 मिनिटं आपण आता हे छानपैकी एकत्र करून घेऊया। जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार मसाला राहिलाय त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि याच्यामध्ये घालून घेऊ। आता कमी गॅसवरती आपण आता हा मसाला छानपैकी शिजवून घेऊया। गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे मसाले अजिबात करपत नाही, कारण की पातेल्याचं बूड जे असतं ते पातळ असतं। आपण पातेल्यामध्ये इथे भाजी बनवत आहोत। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया। तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर 2 चमचे इथे मी चिकन मसाला घालून घेतलेला आहे, 1 चमचा इथे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे। बस आपण आता हे मसाले एकत्र करून घेऊया। तर 2च प्रकारचे आपण इथे चिकन मसाला आणि 1 गरम मसाला एवढेच मसाले घालून घेतले, जास्त मसाले घातलेले नाहीत। आता हे एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित असं आणि हा मसाला आपल्याला 4-5 मिनिटांसाठी छानपैकी परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत।
चांगला मसाला परतवून घेतला का भाजीला खूप छान अशी तरी येते। तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये आपल्या भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे, खूप भन्नाट अशी भाजी आपली तयार झालेली आहे चिकनची। तर हे बघा, ह्या पद्धतीने इथे मी मसाला परतवून घेतलेला आहे। अशा पद्धतीचा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा, गॅस कमी ठेवायचा, 4-5 मिनिटं लागतात, पण मसाला खूप छान असा परतवून आपला रेडी होतो। तर अशा पद्धतीने आपला इथे मसाला परतवून झालाय, खूप छान असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चिकन घालून घेतलेलं आहे। तर जे लहान मुलं तिखट खात नाही त्यांच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं सूप त्यांना देऊ शकता, उकडून घेतलेलं चिकन देऊ शकता, किंवा आजारी व्यक्ती जर असेल तर त्यांना सुद्धा अशा पद्धतीचं सूप तुम्ही देऊ शकता, खूप भन्नाट लागतं। तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। तर पाणी मी साईडला गरम करून घेतलं होतं, गरम पाणी घालून घ्यायचे म्हणजे भाजीची चव जी आहे ती अजिबात बिघडत नाही। आपण मसाला खूप छान पद्धतीने इथे शिजवून घेतलेला आहे, खूप छान असा मसाल्याला तेल सुटलं होतं, आणि अशा पद्धतीचा जर मसाला परतवून जर घेतला तर भाजीला खूप छान अशी तरी येते। आता एकत्र करून घेऊया, किती भाजी बनवायची त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय। गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे। आता याच्यावरती झाकण ठेवू आणि छानपैकी शिजवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता गॅस इथे मी कमी ठेवला होता, भाजीला किती मस्त अशी तरी आलेली आहे। कमी गॅस ठेवला आणि कमी गॅसवरती आपण हे चिकन जवळपास 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे, एकत्र करून घेऊया। गॅस आता मी बंद केलेला आहे, भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने चिकनची भाजी बनवायची, चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तर पातेल्यामध्ये भाजी बनवली की त्या भाजीची चव काही वेगळीच असते। तर अशा पद्धतीने चिकनची रस्सा भाजी नक्की बनवून बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे चिकनची रस्सा भाजी बनवलेली आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे, भाजीला तुम्ही बघू शकता भन्नाट अशी तरी आलेली आहे आणि दाटसर सुद्धा झालेली आहे। तर बघा, या पद्धतीने आपली चिकनची रस्सा भाजी तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।